नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. आषाढी देवशयनी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर आज पंढरपूरचे वातावरण भक्तिमय झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात आज श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा अतिशय उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सपत्नीक शासकीय महापूजा करण्याचा पवित्र योग आज चालून आला. विठ्ठल रुक्मिणीच्या सावळ्या रूपाचे दर्शन घेऊन उपस्थितांचे मन कृतार्थ झाले. महापूजेनंतर राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या कल्याणासाठी श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्यात आले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, युवक आणि सर्व जनतेला सुख समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचे भविष्य मंगलमय हो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. विशेषतः शेतात अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या श्रमाला यश मिळो, राज्यात सुजलाम सुफलाम परिस्थिती राहो आणि आपला महाराष्ट्र निरंतर प्रगतीच्या शिखरावर पोहोचो अशी मनोभावे प्रार्थना विठुरायाच्या चरणी करण्यात आली. या महापूजेच्या प्रसंगी मानाचे वारकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते. संपूर्ण पंढरपूर नगरी सध्या टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.